स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुका तात्काळ घ्या, अन्यथा आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करू. जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली 4 वर्ष रखडलेल्या आहेत. या निवडणुका राज्य सरकारने तात्काळ घ्याव्यात या मागणीसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्राने राज्यभर आक्रमक भूमिका घेतली आहे. आज संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. याचाच भाग म्हणून असोसिएशनच्या सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणुकीच्या संबंधाने काही याचिका दाखल झाल्याने या निवडणुका होऊ शकल्या नाहीत असं कारण दिलं जातंय. वास्तविक पाहता 73 आणि 74वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला असून 5 वर्षांनी निवडणुका घेणं या घटना दुरुस्तीने बंधनकारक केलेलं आहे. याशिवाय या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेवर महिन्यापेक्षा जास्त काळ प्रशासन नेमता येत नाही. तरीही 4 वर्ष झाल्यात प्रशासक स्थानिक स्वराज्य संस्थांवर ठाण मांडून आहेत. निवडणुका न झाल्यानं जनता आणि सरकार यामध्ये दुवा म्हणून काम करणारे या संस्थांचे लोकप्रतिनिधी कार्यरत नसल्यानं ग्रामीण विकासाचं काम पूर्णपणे थांबवलं असून लोककल्याणकारी योजना बंद पडल्यात. जलजीवन मिशन सारखी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारी केंद्र सरकारची अतिशय मोठी महत्त्वाकांक्षी योजना आता विस्कळीत झाली असून या योजनेचा उद्देश सफल होताना दिसत नाही. लोकहिताचे निर्णय घेताना धोरणात्मक निर्णय घेणं अपेक्षित असतं. प्रशासनाकडून असे निर्णय होत नाही, त्यामुळे सामान्य माणसांचं मोठं नुकसान झालेलं आहे. तरी तातडीने या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अन्यथा या पुढील काळात या संस्थांच्या हितासाठी सर्व माजी लोकप्रतिनिधी आणि नागरिक एकत्र येऊन आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी जितेंद्र पाटील यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ बालटे, जितेंद्र भाऊ पाटील, विशाल चौगुले, संजय दादा पाटील, महादेव पाटील, अरुण राजमाने, उमेश भाऊ पाटील, तानाजी अप्पा पाटील, निजामुद्दीन मुलानी, डॉक्टर अनिल कोरबू, मनोज मुंडगनूर हे उपस्थित होते. संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य तासगाव तुर्ची. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवडणुका घेण्यासंदर्भात निवेदन दिलेलं आहे. ते निवेदनची दखल घेऊन शासनानं या निवडणुका ताबडतोब घ्याव्यात आणि या निवडणुका जर नाही घेतल्या तर या आता जसं जितेंद्र भाऊन सांगितलं तसं आझाद मैदानावरती महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांच्या वतीनं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण असेल. त्यानंतरही दखल नाही घेतली तर मोर्चा, रस्ता रोको आज पदाधिकाऱ्यांना जे आमदार खासदार असतील त्या ही व्यवस्था चालवणारे त्या सगळ्यांना या ठिकाणी अडचणीत आणू आणि या निवडणुका घेण्यास सरकारला भाग पाडू. हे सर्व पक्षीय सदस्य आहेत. इथं पक्षाचा संबंध नाही आहे. फक्त निवडणुका झाल्या पाहिजेत. ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. तो विकास निवडणुका न झाल्यामुळे थांबलेला आहे. अगदी गावापासून ते पूर्णपणे शहरापर्यंत पूर्णपणे हा विकास ठप्प झालेला. अधिकाऱ्यांची मनमानी चालू आहे. अधिकाऱ्याच्या मनमानीवर अधिकाऱ्याचा एक कलमी कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे ह्या निवडणुका घेणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. जितेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य बोरगाव. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनच्या वतीनं जिल्हा परिषदेचे जिल्ह्याचे अध्यक्ष, तालुक्याचे सर्व अध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या निवडणूक लांबलेल्या निवडणुका, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका, नगरपालिका सगळ्याच्या निवडणुका लांबलेल्या आहेत. पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये की 6 महिन्यात जास्तीत जास्त 6 महिने प्रशासक नेमता येईल अशी तरतूद आहे आणि 5 वर्षाच्या कालखंडात निवडणुका झाल्या पाहिजे. त्यात 73व्या घटनेनुसार किती तरतूद झाल्या आणि घटनेमध्ये बदल झाला आणि त्यानंतरच्या काळामध्ये आज कुठेही त्या निवडणुकीला स्टे नसताना सुद्धा या सरकारने या निवडणुका लांबवल्यात. खरं तर त्याची गरज नाही, कारण त्या हायकोर्टमध्ये असेल, सुप्रीम कोर्टमध्ये असेल, 33 याचिका सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहेत. त्या याचिकेमध्ये कुठं गव्हर्नमेंटच्या बाजूने असेल किंवा याचिकाकर्त्याच्या बाजूने असेल की कोणत्याही कारणासाठी स्टे घ्यावा अशी तरतूद त्याच्यामध्ये झालेली नाही. स्टे नसताना निवडणुका लांबविल्या का? सरकारला काय अडचण आहे का? त्या निवडणुकीमध्ये जनता त्यांच्याबरोबर नाही म्हणून निवडणुका लांबविल्या का? त्यांना ह्या निवडणुका घ्यायच्या नाहीत, त्यांना प्रशासकांच्या बरोबरच काम करायचं आहे आणि ह्या देशातली पंचायत राज्यव्यवस्था संपवायची आहे का? म्हणून आज आम्ही सर्व जिल्ह्यातले जिल्हा परिषद सदस्य राज्यभर ही संघटना आज सगळ्या कलेक्टरना निवेदन देते की ह्या निवडणुकाला वेळेत झाल्या पाहिजेत. का झाल्या पाहिजे वेळेत? तर ग्रामीण भागातल्या कुठलंही काम असेल
तर आज पंचायत समिती लेवलला, जिल्हा परिषद लेवलला होत नाही, कारण तिथलं प्रशासक कसली मदत, त्या सरपंच असतील, तिथले ग्रामसेवक असतील, अन्य कामं जी आमची आहेत तिथं ती आज आमची कामं होत नाहीत. त्याचबरोबर नगरपालिका असतील, महानगरपालिकेमध्ये तीच दैनीय अवस्था आहे की 5 वर्ष झालं आज निवडणुका नाहीत. जिल्हा परिषद 3 वर्ष झाली, अजूनही सरकारचं तारखा घेत चाललेत. पण जर स्टे नसेल तर कुठल्या आधारावर निवडणुका लांबवल्या की सरकारनं जाहीर करावं. कोर्टही त्याच्यामध्ये कुठला भाग घेत नाही. सरकारच्या बाजूनं याचिकाकर्त्यांना तारखा लांबवून दिल्या जात आहेत. मग ही जर अशी व्यवस्था राहिली असेल तर ह्या देशामधली लोकशाही संपुष्टात आणायचं काम ही सरकार करतंय. आणि सरकारच्या मनमानीमुळं आम्हाला अशी शंका आहे की ते असणारे सुप्रीम कोर्टचे जज जे असतील त्यांना सुद्धा ह्या देशातली लोकशाही नको आहे का त्यांना सरकारच्या जेव्हा ही लोकशाही पुढे रेटायची आहे का लोकशाही ठेवायची नाही. आज आपला देश खंडप्राय देश असणाऱ्या देशामध्ये ही पंचायत राज्य व्यवस्था जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत गेला. त्या कार्यकर्ते ग्रामीण भागातून, शहरा भागातून, ग्रामीण भागाची नाळ असेल त्यांना राज्याच्या राजकारणामध्ये प्रवेश करायची संधी मिळाली. आज जर तुम्ही ही व्यवस्थाच मोडली तर भविष्यामध्ये कार्यकर्ताच तयार होणार नाही आणि ही एक व्यवस्था काही अधिकाऱ्यांच्या हातामध्ये, प्रशासकाच्या हातामध्ये जाईल आणि जनतेच्या पैशाची लूट झाल्याशिवाय राहणार नाही, असं आमचं प्रामाणिक मत आहे. सरकारला एक विनंती आहे आपल्या माध्यमातून की निवडणुका वेळेत झाल्या नाहीत तर अराजकता माजेल, सरकारनं लवकरच निवडणुका घ्याव्यात. या मागणीसाठी आमची पहिली स्टेप आहे की आज आम्ही कलेक्टर निवेदन दिले. उद्या भविष्यामध्ये आम्ही राज्यभर आम्ही निवेदन दिलेत. पण यातलं जर नाही झालं तर आम्ही आझाद मैदानावर सर्व राज्यातले जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत सदस्य असतील, नगरपालिका, महानगरपालिकेचे माजी नगरसेवक असतील, सगळी आम्ही लढा उभा करणार आहे आणि ह्या निवडणुका घेण्यास त्यासनी भाग पाडणार आहे. आजचं आमचं आंदोलन हे एकी दाखवणारं आंदोलन होतं. आम्ही आज निवेदन दिलं. आमचा हे निवेदन देण्यामागचा उद्देश होता की वेळेत निवडणुका झाल्या पाहिजे. सरकारने ह्याच्यामध्ये भूमिका आपली स्पष्ट नाही केली तर भविष्यामध्ये आम्ही ताकदीनं आंदोलन उभा करू आणि सरकारनं निवडणुका घ्यायला भाग पाडू.